Audio Jungle. दुर्गंधीयुक्त कंचनवाडी त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? घोडेल साहेबांनी याच्यावर काय काय केलेले? अच्छा, मी ईश्वर पाटील. वडील जे काय कचऱ्याचा विषय आहे तो आता काही राहिलेला नाही. आता दुर्गंधमुक्त कंचनवाडी केली आहे. कचऱ्याचा समस्या आता दूर झालेला आहे. कचऱ्याची समस्या कोणत्याही नाही राहिलेल्या आता कंचनवाडीमध्ये. कंचनवाडी येथे कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा अद्ययावत प्रकल्प तयार केलेला आहे. त्यामुळे कचऱ्याचा कोणताही प्रॉब्लेम नाही, काही विषय नाही. आणि खास करून हे सर्व काही विरोधक जे काही बोलताय या अशा गोष्टी त्या गोष्टी या असल्या काही गोष्टी राहिलेल्या नाहीये. हे सगळं सॉल्व्ह झालेल्या गोष्टी कचऱ्याच्या. आणि विशेष करून हे सगळं नंदकुमारजी घोडेले साहेब यांनी या गोष्टी केलेल्या आहे. याची नोंद घ्यावी सगळ्या नागरिकांनी. भाऊ प्रभाग नंबर 29 मधून माजी महापौर नंदकुमार घोडेले साहेब उभे आहे. आणि काय विकास केलेला आहे त्यांनी या वार्डात? पहिले ते माजी महापौर होते तेव्हापासून त्यांचे काम आहे, तेव्हापासून ते काम करत आलेले आहे. आता त्यांच्या याच्यामध्ये रोडचे कामं, ड्रेनेजचे कामं, स्ट्रीट लाईट, पाणीची व्यवस्था, ओपन फेस, गार्डन वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहे. काही सोडलेलं नाही त्यांनी, कोणतेही काम सोडलेले नाही. जे राहिले काय असतील ते आता पुढल्या 5 वर्षात तेही मार्ग लावून करून घेतील. बाकी अजून विशेष म्हणजे काय वार्डाचं मोठं काम केलेलं आहे? वार्डाचं काम म्हणजे टोटल सर्व्हिस रोड त्यांनी केलेले, स्कूलच्या आजूबाजूचे पूर्ण रोड केलेले, ओपन स्पेस दिलेले त्यांनी, गार्डन केलेले. पाण्याची व्यवस्था सगळ्यात मोठी आहे. पाणी कमीच नाही पडत, पाण्याची कमीच नाही इथं वार्डाला. किती दिवसात येतं? 6 दिवसाला पाणी येतं, पण पुढे इतकं पाणी वेळ आहे. आणि त्या गॅसची पण सुद्धा पाईपलाईन हा, वगैरे तिचं पण आता काम सुरू होणार आहे. सुरू केलेलं आहे. सुरू केलेलं म्हणजे झालेलं जातं, ते पूर्ण होतील जातं. या पुढच्या 5 वर्षात आता कोणतेही कामं राहणार नाही. मग आता या महानगरपालिका 2026 चे महापौर तुम्ही बघणार त्यांना? हो, बघणार ना, इच्छुक आहे. आमचं सौभाग्य आहे की ते आमच्या वार्डात राहते, ते आमच्या सोबत राहते, आमच्या लोकांमध्ये राहते. हे आमचं सौभाग्य आहे. दुःख मध्ये पूर्ण तुम्हाला सपोर्ट करते. हो, नक्कीच. काय आवाहन करतील जनताना त्यांच्या बाबतीत? काय नाही, त्यांना भरभरून वोट द्यावा, त्यांना विजयी करा. बस, त्यांनी कोणती कमी ठेवली नाही आपल्या वार्डासाठी, आपल्या प्रभागासाठी. ते इथं प्रभागासाठीच नाही तर ते शहरासाठी कुठे बी धावपळ करतात. सकाळी 6 वाजता निघतात ते, आणि ते 6 वाजेपासून तर रात्रीचे 11-12 वाजेपर्यंत काम करतात. त्यांना कधीही कॉल करा तुम्ही, हॉस्पिटलच्या कामासाठी म्हणा, कोणत्या बी कामासाठी म्हणा, ते कधी बी उभा राहते. मुलं असो किंवा इतर कोणी असो, काही असो, कोणत्याही समाजाला ना त्यांचा काही विरोध असतो ना काही असतो. प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला आणि समाजाला धरून चालणारे व्यक्ती ते. लोकांना काय संदेश लोकांना काय संदेश देणार? म्हणजे विशेष करून मतदारांना आपण काय मतदान युवकांना काय संदेश ते नाही, यांना बोला. साठी लय काय केलं आहे साहेबांनी. आम्हाला ग्राउंड करून दिलं आहे, सभागृह करून दिलं आहे, ओपन जिम करून दिली, तुम्ही बघू शकता मागं. आणि आमच्या इथं स्ट्रीट लाईटची लय प्रॉब्लेम होती, त्यांनी म्हणजे लय फास्ट सर्व्हिस करून म्हणजे स्ट्रीट लाईट आणले, लय काय आणलं आहे आमच्यासाठी. तुम्ही बघू शकता त्यांनी ओपन स्पेस आम्हाला थोडा मोठा करून दिला आहे. नवरात्री असो किंवा गणपती महोत्सव असो, ते आम्हाला लय सपोर्ट करतात. काय सांगतील आता जे निवडणूक मध्ये उभे आहे ते? मग त्यांना पुन्हा महापौर बघणार तुम्ही? पुन्हा म्हणजे पुन्हा किती वेळ असो आम्ही त्यांना सपोर्ट करणार. ते फक्त नावाला वेळ खेळ आहे, पण ते म्हणजे सगळे सोबतच राहतात. आणि साहेबांनी आम्हाला लय सपोर्ट केला. आणि स्मार्ट सिटी म्हणून तसं करण्यात आला. हा, ते काम चालू आहे, म्हणजे अर्धे तर झालं आहे, 50% काम झालं आहे. आणि साहेबांचं अजून चालूच आहे काम. चालूच. काय निशाणी काय सांगतील लोकांना? निशाणी फक्त हेच लक्षात ठेवा, धनुष्यवान. तुम्हाला साठी आणि युवकांसाठी? युवकांसाठी तर साहेब करतच आहे. आणि म्हणजे त्यांच्यासाठी जे मत असेल ते साहेबांना सांगू शकता. आणि म्हणजे साहेब तर काम करतच आहे, म्हणजे तुमचं काय मत असेल तुम्ही सांगू शकता साहेबांना.